व्यासपीठासमोर विराजमान झालेले आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर चंद्रकांतजी बोरसे सर, तसेच सन्माननीय जाधव मॅडम, सर्वांचा नामोल्लेख करत नाही कारण सगळेच माझे गुरुजन पुढे बसले आहे. असे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ प्राध्यापक आणि माझ्या समोर बसलेले आपण सर्वजण होणारे भावी शिक्षक. खरं तर लाखो घडले, शेकडो घडताय आणि हजारो घडवायचे या उद्देशानं गेल्या 6 दशकापासून आपलं हे शिक्षणशास्त्र महाविद्यालय अविरतपणे आदर्श शिक्षक घडवण्याचं कार्य करत आहे. खरं तर आमचे तुकोबरा असं म्हणतात की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांची शस्त्र यत्ने करू, शब्दची आमच्या जीवाचे जीवन, शब्दाची वाटू धनजन लोका, तुका म्हणे शब्दची आमचा देव, शब्दाची गौरवे पूजा करू. अर्थात तुकोबरा असं सांगतात की आमच्याकडे नाही ते शब्दांचं, आमच्याकडे शस्त्र आहे ती शब्दांची. आम्ही लोकांना काही द्यायचं म्हटलं तेही शब्द देतो. आम्ही शब्दांनाच ईश्वर मानतो आणि ईश्वराचं स्वरूप शब्दाच्या माध्यमातून प्रकट करतो. आणि खऱ्या अर्थानं या शब्दाच्या माध्यमातून ईश्वराला प्रकट करायचं सामर्थ्य आहे आणि सामर्थ्याची आराधना आपण सर्वजण शब्दाच्या माध्यमातून करत आहात. खरं तर शिक्षक दिनाचं महत्त्व अनेकांनी या ठिकाणी सांगितलं आहे. ते थोडीशी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली, जास्त काही सांगणार नाही, जास्त बोलणारही नाही. की आजच्या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे विद्यार्थी त्यांच्याकडे गेले होते वाढदिवस साजरा करण्यासाठी. त्यावेळी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण त्यांना असे सांगते झाले की तुम्ही माझा वाढदिवस अशा प्रकारे न साजरा करता आजच्या दिवशी शिक्षकांचा सन्मान करून त्यांना मान देऊन त्याचा सत्कार करून साजरा करावा. आणि त्या दिवसापासूनच आजचा हा दिवस शिक्षक दिन म्हणून संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो. खरं तर मानवी व्यक्तिमत्वाचे अभ्यासक तथा जीवशास्त्रीय तज्ज्ञ असे सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात शिशुबालक तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय घडवायचं ते त्यावेळी तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही त्याला ते घडवून देतो. म्हणजे तुम्हाला वाटतं आपल्या पोरांना डॉक्टर व्हावं बनणार, इंजिनियर बनणार, कलेक्टर बनणार, प्राध्यापक बनणार, हवं ते बनवता येतं. म्हणजे ओल्या मातीच्या गोळ्याला आम्ही हवा तसा आकार देऊन त्या मातीला जर दैवत्व प्राप्त करून देऊ शकतो तर जिवंत हाडा मासाच्या गोळ्याला सुद्धा आम्ही संस्कारांचा आकार देऊन त्यालाही घडवू शकतो. फक्त मातीला आकार देण्यापूर्वी माती ओली हवी आणि हाडामासाच्या गोळ्याला आकार देण्यापूर्वी तो गोळा संस्कारक्षम हवा. कारण एकदा माती सुकून गेली की मातीला आकार देता येत नाही आणि संस्कारक्षम वय निघून गेलं की मुलं घडवता येत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण भावी शिक्षक होणार आहात. खरं तर शिवाजी, ज्ञानोबा, तुकोबा कुठल्या विद्यापीठामध्ये शिकले मला तुम्ही सांगा. विद्यापीठं नव्हती यांच्या काळात, महाविद्यालय नव्हती यांच्या काळात ना, क्लासेस होते अजिबात नाही काही. आता सगळं आहे ना, विद्यापीठ आहे, क्लासेस आहे, उदंड आहे, अखंड आहे, भव्य आहे, दिव्य आहे, मंगल आहे, सगळं आमच्याकडं. पण तरीही शिवाजी, ज्ञानोबा, तुकोबा आज कुठल्या महाविद्यालयातनं बाहेर पडताना आम्हाला दिसत नाही. अहो, माणसं कालही जन्माला येत होती, माणसं आत्ताही जन्माला येतात. माणसांची गर्दी कालही होती, माणसांची गर्दी आजही आहे. परंतु कालच्या माणसांच्या गर्दीमध्ये माणसं होती आणि आत्ताच्या माणसांच्या गर्दीमध्ये ती माणसं आम्हाला शोधावी लागतात. फरक आहे तू एवढा. मग आम्ही घडवतो आहोत, काय घडवतो आहोत. उद्याची पिढी तुम्हाला आम्हाला घडवायची, कुठल्या उद्देशाने आम्ही उद्याची पिढी घडवत आहोत. सर, इंजिनियर पूल बांधता आमच्याकडे, पण पुलाखालून पाणी जाण्याच्या ऐवजी पाण्यातनं पूल वाहून जातात. रक्षणकर्ता म्हणून ज्या डॉक्टरांना आम्ही म्हणतो तो आमचा डॉक्टर किडण्या चोरणारा निघतो. आमचं शिक्षण आम्हाला इंजिनियर बनवेल, डॉक्टर बनवेल, कलेक्टर बनवेल, परंतु आमच्या शिक्षणाने आमची पोरं माणूस बनले का हा सगळ्यात महत्त्वाचा संशोधनाचा विषय आहे. नाहीतर मला कधीतरी बरं वाटतं की एखाद्या शिक्षक घेतलेल्या एखाद्या एज्युकेटेड माणसापेक्षा, एखाद्या शिक्षित माणसापेक्षा कधीतरी अडाणी माणूस बरा. कारण अडाणी चोर फक्त रेल्वेची रूळ गायब करतो, पण शिकलेला चोर अख्खी रेल्वेच गायब करतो. मला वाटतं IT क्षेत्रामध्ये आता मोठ्या प्रमाणावर IT क्षेत्रामध्ये जी शिकलेली मुलं, जे इंजिनिअरिंग झालेली मुलं, हेच मुलं पुढे जाऊन मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले करतात. मुळात ते शिकलेले आहे, पण शिक्षणाचा वापर आपण कशासाठी करतो याचंही चिंतन नंतर आपल्याला करता यायला हवं. खरं तर मी जेव्हा CTETचा अभ्यास करत होतो सर, 5वी ते 10वीपर्यंतची मी पुस्तकं अभ्यासाला सुरुवात केली आणि पुस्तकं अभ्यासल्यानंतर मला असं लक्षात आलं की आम्ही आमच्या पोरांना काय शिकवतो, न्यूटन्स लॉ, आम्ही आमच्या पोरांना काय शिकवतो, एडिसन्स फॉर्म्युला, आम्ही आमच्या पोरांना काय शिकवतो, केपलर्स लॉ. मला प्रश्न पडतो किती दिवस आम्ही आमच्या पोरांना न्यूटनचे लॉ शिकवायचे, किती दिवस आम्ही आमच्या पोरांना केपलरचे लॉ शिकवायचे, किती दिवस आम्ही आमच्या पोरांना पायथागोरस थेरम शिकवायचे. त्याऐवजी असं का नाही हो, राजगुरूज लॉ, बोरसेस फॉर्म्युला, जाधव्स रूल, जवान्स फॉर्म्युला, खोंडेज थेरम. आमची सर पुस्तकात कुठं नावच नाही. आम्ही एडिसन अभ्यासायचा, आम्ही न्यूटन अभ्यासायचा, आम्ही आईन्स्टाईन अभ्यासायचा. आमच्यात काही संशोधक जन्माला येत नाही. मुळात असं नाही, आमच्यातही सगळं आम्ही तयार करू शकतो, पण ते खऱ्या अर्थानं पुढच्या पिढीपर्यंत आणि आम्हाला व्यासपीठ भेटत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे. हे आम्हाला कळणं आधी गरजेचं आहे. त्या अर्थाने मी तुम्हाला सांगतो. खरं तर आज सर अनेक शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते, पण आपण सर्वजण भावी शिक्षक होणार आहात तर फक्त चित्रकला विद्यार्थ्यांना आपल्याला शिकून चालणार नाही, तर चित्रकलेबरोबर आपल्याला विद्यार्थ्यांना चित्रकलाही शिकवावं लागेल. आज अनेक शाळांमध्ये सर जीवशास्त्र शिकवलं जातं, पण आपल्याला फक्त जीवशास्त्र शिकून चालवणार नाही, तर त्यासाठी आपल्याला विद्यार्थी घडण्यासाठी जीवशास्त्राबरोबर जीवनशास्त्रही त्यांना शिकवावं लागेल. अहो,
चौकोन, त्रिकोण, षटकोन, लघुकोन, अष्टकोन आम्ही आमच्या पोरांना सगळं शिकवणार आहोत. पण त्याच्याही पलीकडे जाऊन विद्यार्थी आदर्शच घडला पाहिजे, यासाठी त्याला जगण्याचा दृष्टिकोन आम्हाला शिकवावा लागेल. तर मला वाटतं खऱ्या अर्थानं आम्ही उद्याची पिढी घडवणार आहोत. युग बदलत जाताना आता डिजिटल युगामध्ये आम्ही पोहोचलो आहोत. आमचं शिक्षणही डिजिटल झालो आहोत. म्हणजे आपण घेतलेल्या पूर्व अनुभवांच्या बळावर, आपण घेतलेल्या जुन्या ज्ञानाच्या बळावर आपण उद्याच्या पिढीला नाही समृद्ध करू शकत. उद्याची डिजिटल पिढी जर आम्हाला घडवायची असेल तर त्या अर्थानं आम्हाला डिजिटल ज्ञानच घ्यावं लागेल. नवनवीन अध्यापन पद्धती आम्हाला कारणी लावावं लागतील. पण शिक्षण कितीही डिजिटल झालं, शिक्षण किती पुढे गेलं, माणसाच्या बुद्धीची झेप एवढी की माणूस चंद्रावर पोहोचला, माणूस मंगळावर पोहोचला, विज्ञान कितीही प्रगत झालं, म्हणजे 2G, 3G, 4G, 5G जरी आलं तरी गुरुजीची जागा मात्र कोणीच घेऊ शकत नाही. गुरुजीशिवाय पर्याय नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. शिक्षकाचं महत्त्व कालही आहे, शिक्षकाचं महत्त्व आजही आहे, शिक्षकाचं महत्त्व उद्याही राहणार आहे. आपण सर्वजण भावी शिक्षक होणार आहोत. जास्त काही बोलत नाही, आपण सर्वजण भावी शिक्षक होणार आहात. उद्याचं नवं विश्व आपल्याला घडवायचं आहे आणि आपल्या विचारातून उद्याचं नवं विश्व उभं राहणार आहे आणि त्या विश्वाचे शिलेदार म्हणून त्यावर तुमचं नाव कोरलं जाणार आहे. आपण घडवलेली पिढी खऱ्या अर्थाने आदर्श, सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्टच असेल असं मला वाटतं. आणि आपणच घडवलेल्या पिढीतून उद्याचे ज्ञानोबा, तुकोबा, शिवाजी, संभाजी, संत कबीर आपण घडावे असा माफक आशावाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं या व्यासपीठावर व्यक्त करतो. आणि आपल्या ॲडव्होकेट विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा प्राचार्य बनण्याची संधी सन्माननीय प्राचार्य सर तसेच सन्माननीय जाधव मॅडम व सर्व प्राध्यापकांनी मला दिली, त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि आपण सर्वांनी माझ्या शब्दरूपी सुमनांची कोंजळ स्वीकारली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे शतशः आभार मानतो. या संस्कार त्याची रजा घेतो. माझ्या वाणीला विराम देतो. थांबतो. धन्यवाद.